किती सत्ता? किती सत्ता? अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता आणि सर्वात महत्वाची आहे प्रसार माध्यम सत्ता. कारण मुठभर असे पत्रकार आहे जे सत्य बोलतात, मुठभर असे पत्रकार आहे जे सत्य मांडतात आणि मुठभर असे पत्रकार आहे जे सत्य छापतात. नाही तर रोजचे पेपर वाचा, पेपरच्या पहिल्या पानावर बातमी राहते पंप लुटला, दुसऱ्या पानावर बातमी राहते इमारत कोसळली, तिसऱ्या पानावर बातमी राहते अंगणवाडीची बाई घुगऱ्या खाऊन फुगली. त्या भंगार बातम्या पेपर मध्ये राहते, पण सत्य कोणी छापत? कारण सत्य छापायला हिंमत लागते, सत्य छापायला मनगटात जोर लागते, सत्य छापायला ताकद लागते. पण सत्य कोणी छापे अगर न छापे तुम्ही घाबरायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सत्य परेशान होईल पण पराजित होणार. सत्य परेशान होईल पण पराजित होणार. कारण सत्यमेव, सत्याला त्रास होईल पण विजय सत्याचा होईल. हे गोष्ट लक्षात ठेवा. सत्य कधी हारू शकत, सत्य कधी लपू शकत. सत्य कोणी किती काही लपवण्याचा प्रयत्न केला, सत्य एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार. कारण सत्यमेव मी प्रूफ करू शकतो गोष्ट. माझ्या गावात 38 वर्षाचं पोरगा आहे. किती वर्षाचं? त्यानं भरपूर पोरगी पाहिला लग्नासाठी, पण त्याचा हँडसेट कोणालाच पसंत नाही. काहून का त्याचा पुरा डिस्प्ले उडला होता. त्यानं भरपूर पोरी पाहिल्या पण तो कोणालाच पसंत नाहीये. शेवटी एका पोरीच्या बापानं पोराच्या बापाने फोन केला, म्हणे तुमचं पोरगं लग्नाचं असेल तर आमची पोरगी लग्नाची आहे, तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहाले येऊ शकता. पोराच्या बापाला आनंद झाला. पोराच्या बापानं पोराला जवळ बोलावलं, म्हणे बाबू आतापर्यंत लय पोरी पाहिल्या गड्या, पण तू कोणालाच पसंत आला, हे शेवटची पोरगी आहे म्हणे. या पोरीने जर तुला पसंत केलं नाही तर तुझे लग्न या जन्मात जुडणार. थांबून जा, मला हिचं बजेट बसू द्या. काय नाव बेटा? हा म्हणे तुमचं पोरगं लग्नाचं असेल तर आमची पोरगी लग्नाची आहे, तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहाले येऊ शकता. पोराच्या बापाला मोठा आनंद झाला. पोराच्या बापानं पोराला जवळ बोलावलं, म्हणे बेटा आतापर्यंत लय पोरी पाहिल्या पण तू कोणालाच पसंत आला, हे शेवटची पोरगी. या पोरीने जर तुला पसंत केलं नाही तर तुझं लग्न या जन्मात जुडणार. म्हणून उद्या पोरगी पाहायला जाताना पोरीच्या घरी गेल्यावर कोणाही सोबत एकही शब्द बोलायचा. पोराचा बाप म्हणे पोराले, उद्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ तिथं गेल्यावर कोणाही सोबत एकही शब्द बोलायचा. ठरल्याप्रमाणे पोराकडचे 5-6 लोक पोरीच्या घरी गेले पोरगी पाहायला. पोराकडचे बसले या साईडनं, पोरीकडचे बसले या साईडनं. पोरीनं ट्रे मध्ये पोहे आणले, सगळ्या पाहुणीने पोहे दिले. नवरदेवाकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय आणि पोरीकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पण कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार. पोरीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय आणि पोराकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पण कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार. पोहे खाऊन झाले. पोरीनं ट्रे मध्ये चहा आणला, सगळ्या पाहुणीने चहा दिला. आता आमच्याकडे काही पहिले असे केसावर फुगे भेटत, आता केसावर फुगे बंद झाले. आता केसावर भेटते ते भांडे, ते लोकल कप. त्या लोकल कपात त्या पोरीनं सगळ्याला चहा दिला. नवरदेव बसला होता कोपऱ्यात, त्याच्या जवळ गेली ते पोरगी चहाचा कप घेऊन. जसा पोरीनं पोराच्या हाती चहाचा कप दिला, कपाची दांडी आली पोरीच्या हातात, कप राहिला पोराच्या हातात. जशी कपाची दांडी तुटली पोरगा घाबरला, घाबरल्याबरोबर गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर सांडला. जसा गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर सांडला, पोरगा घाबरला आणि जोरात कोमलला, दलमय 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 दलमय. जसा पोरगा म्हणे दलमय 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 दलमय, मग तशीच पोरगी म्हणे मग दलमय तर मग फुतू फुतू केलं म्हणे. होते का नाही दोन्ही हँडसेट सारखे? सत्य लपते काय? सत्य परेशान होईल पण पराजित होणार. म्हणून सत्यमेव, म्हणून ते कोण म्हणे नाम में क्या रखा है, कोण म्हणे? हा शेक्सपियर म्हणे नाम में क्या रखा है. आता शेक्सपियर जर आपल्या देशात जन्मास आले असते तर त्याला समजलं असतं. फक्त एकदा लग्नाच्या पत्रिका एखाद्याचं नाव विसरा,